ससुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकम् अमलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं से पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव विर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि वर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनं गणहराणं अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचनसार ग्रंथामध्ये आपण काल गाथा बघत होतो की ज्यांना इंद्रिय आहे त्यांना विषय तृष्णेची पीडा जीवनात सहजच आहे, स्वाभाविकपणे आहे. त्यांना उपाधीनी म्हणजे इंद्रियांनी दुःख आहे असं नाही, त्यांच्या जीवनात स्वाभाविकपणेच दुःखाची छटा आम्हाला दिसते. कारण विषय तृष्णा आहे आणि विषय तृष्णेची जर पीडा नसती तर त्यांना इंद्रियजन्य ज्ञानामध्ये प्रवृत्ती दिसली नसती किंवा भोगोपभोगामध्ये त्यांची प्रवृत्ती दिसली नसती. ज्या अर्थी औषधस्थानीय असे भोग ते भोगतात त्या अर्थी रोगस्थानीय विषय तृष्णारूपी पीडा त्यांच्या जीवनात अवश्यपणे असली पाहिजे. हे दृष्टांतांनी कालच्या गाथेमध्ये आपण बघितलं. उदाहरणं आपल्याला त्यांनी दृष्टांताची दिली आणि संयमाच्या बाबतीत सुद्धा की एकेका इंद्रियांच्या वशीभूत होऊन हा जीव कशा प्रकारचं दुःख जीवनात भोगतो किंवा आपले प्राण गमावतो. आणि हा मनुष्य तर पंचेंद्रियाच्या विषयामध्ये जर निमग्न असेल तर त्याला किती दुःख असेल त्याची कल्पनाही करवत नाही. अशा तऱ्हेची 5 उदाहरणं त्या ठिकाणी आचार्यांनी आपल्याला दिलेली आहे. हे झाल्यानंतर प्रश्न आहे की आता मुक्त जीव जे आहे, मुक्त जीवांना शरीर आणि इंद्रिय नाही, मग त्यांना सुख ते भोगतात कसं? शरीरधारी इंद्रियाच्या माध्यमातून सुख भोगतो आणि तिथे तर सुख ना म्हणजे सुख आहे पण शरीर आणि इंद्रिय नाही. मग मुक्त जीवांना सुखाच्या सिद्धीसाठी म्हणजे सुख त्यांच्या जीवनात आहे हे सिद्ध करण्यासाठी शरीर सुखाचं साधन आहे या मान्यतेचा निषेध करतात की वास्तविकतः शरीर सुखाचं साधनच नाही. अनेकदा लौकिक जीवनात असं म्हटलं जातं की पहिलं सुख निरोगी काया, दुजे सुख घर में हो माया, तिजे सुख पुत्र आज्ञाकारी. अशा प्रकारच्या सुखाच्या कल्पना या अज्ञानी जीव करतो. या ठिकाणी आचार्य सांगत आहे की शरीरामुळे जीवाला सुख होऊ शकत नाही. विद्यासागरजी आचार्य यांनी मूकमाटी या काव्यामध्ये एक सुंदर उदाहरण दिलं की कंटकाची काया, लक्षपूर्वक पहा, कंटकाची काया, कंटक म्हणजे काटा, काट्याची काया, कंटकाची काया कंटक पूर्ण असतं, टोचणारी आहे, पण प्रत्येकाचीच काया कंटक पूर्ण आहे. आम्हाला असं वाटतं की गुलाबाला काटे आहे, त्याचे काटे टोचतात, म्हणजे गुलाबाची काया कंटक पूर्ण आहे. परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये कितीही सुंदर काया असली तरी ती शेवटी दुःखदायी असणार आहे. शरीर कधीही सुखाचं साधन असू शकत नाही. संसारी अवस्थेत सुद्धा शरीर सुखाचं साधन नाही. मग प्रश्न आमच्या समोर असा उपस्थित होतो
की आम्हाला तर थोड्याफार प्रमाणात इंद्रियजन्य सुख जीवनामध्ये दिसतंय, की आम्ही सुखी आहो असं आम्हाला वाटतं देखील आहे. इंद्रियजन्य सुखामुळे आम्ही सुखी झालो, हा भाव आमच्या जीवनात आहे. मग सांगा, की इंद्रियांनी सुख नाही असं कसं म्हणता येईल, किंवा शरीर सुखाचं साधन नाही असं कसं म्हणता येईल? याच प्रश्नाचं उत्तर या गाथेमध्ये आचार्यांनी प्रस्तुत केलेलं आहे. गाथा पहा. पप्पा इठ्ठे विषये फासे हिम समसिदे सहावेण परिणम मानो अप्पा स्वयमेव सुहम न हवदी देहो. पप्पा इठ्ठे विषये फासे हिम समसिदे सहावेण परिणम मानो अप्पा स्वयमेव सुहम न हवदी देहो. सुहम न हवदी देहो. देहामध्ये सुख नाही. देह कधीही सुखरूप होत नाही. फासेहिम समसिदे. फास म्हणजे स्पर्श. स्पर्शनेंद्रियादी 5 इंद्रियांच्या द्वारा यांच्या आश्रित समसिदे यांच्या आश्रितून इठ्ठे विषये इष्ट विषयांमध्ये पप्पा म्हणजे प्राप्त होऊन, म्हणजे स्पर्शनादी 5 इंद्रियांच्या द्वारा आश्रित असणाऱ्या इष्ट विषयांना प्राप्त होऊन सहावेण परिणम माना. हा आत्मा स्वयं परिणमनशील आहे आणि स्वयं सुखम हवदी. स्वयं हा सुखाला प्राप्त होतो. म्हणजे विकार रूप आत्मा जो झालेला आहे किंवा अशुद्ध निश्चयनयानी जो असा त्या ठिकाणी भावाला या प्राप्त झालेला आहे, असमीचीन भावाला प्राप्त झालेला आहे, विकार भावाला प्राप्त झालेला आहे, तो जीव देखील आपल्याच परिणामांनी त्या ठिकाणी सुख आहे असे मानतो आणि सुखी जीवनामध्ये होतो. देह कधीही सुखरूप होत नाही. म्हणून या गाथेमध्ये इतक्या कडक शब्दांमध्ये देह सुखाला कारणीभूत आहे याचा निषेध केलेला आहे. म्हणजे शरीर कथंचित सुखाला कारण आहे आणि कथंचित सुखाचं साधन नाही, असं जर आम्ही इथे अनेकांत लावला तर तो सर्वस्वी चुकीचा आहे. देह एकांताने निश्चितपणे स्वभावाने शरीर सुखाचं साधन नाही असाच निश्चय एकांत या गाथेचा लावावा लागतो. की शरीर कुणाचंही शरीर असेल तर ते कधीही सुखाचं साधन होऊ शकत नाही. व्यवहारामध्ये आम्हाला जे सुख झालं असं आम्ही मानत आहोत ते वास्तविकतः आमच्याच परिणमनशील स्वभावानी जो विकार राग भाव उत्पन्न झालेला आहे, या राग भावामध्ये आम्ही सुखाची अनुभूती केलेली आहे. खरं वास्तविकतः सुख कोणतं आहे तर जीवाचं ज्ञान दर्शन वीर्य स्वरूप जे आहे हेच निश्चयाने सुखाचं साधन आहे. कालच्या गाथेमध्ये आपण जसं बघितलेलं होतं की कर्माचा विघातक म्हणजे कर्म नष्ट झालं, कर्माचा अभाव झाला आणि म्हणून सुख जीवनात आहे, ते सुखाचं साधन आहे. आणि आकुलता निराकुलता हे सुखाचं खरं लक्षण आहे. मग जिथे निराकुलता असेल तेच खरं सुख आहे. इंद्रियांच्या माध्यमातून सुख जरी आम्ही उपभोगलं तरी त्या ठिकाणी आम्हाला आकुलता सदैव अस्तित्वान आहे. आकुलतेचा अभाव कधीही होत नाही. जर आकुलतेचा अभाव झाला असता तर इंद्रियांची तृप्ती केल्यानंतर परत इच्छा उत्पन्न झाली नसती. परंतु इंद्रियांची एका इंद्रियांची तृप्ती होते न होते तोच दुसऱ्या इंद्रियांची दुसरी काहीतरी अभिलाषा जीवनात आम्हाला दिसते. रसनेंद्रियाची तृप्ती झाली न झाली तीच स्पर्शनेंद्रिय जनित सुख आम्हाला हवं असतं, म्हणजे झोपण्याची लगेचच इच्छा होते. भरपेट जेवण झाल्यानंतर लोळण्याची झोपण्याची इच्छा होते.
म्हणजे स्पर्शनेंद्रियाचं सुख आम्हाला हवं वाटतं. थोडंसंही आम्हाला सुखाची अतिरिक्त मात्रा भोगोपभोगाच्या सामग्रीतून प्राप्त झाली तर आम्हाला कुठलं तरी संगीत ऐकावं, कुठल्या तरी महत्वाच्या कार्यक्रमात जावं, त्या ठिकाणी आम्ही मनोरंजन करावं, अशा प्रकारचा भाव उत्पन्न होतो. म्हणजे एक अभिलाषा पूर्ण होते न होते तोच, दुसऱ्या इच्छेची आकांक्षा सदैव मनामध्ये आहे. म्हणजे आम्हाला सुख आता बस झालं, अशा प्रकारची तृप्तीची भावना कधीही जीवनात असत नाही. आणि ही भावना जोपर्यंत नाही तोपर्यंत निराकुल सुख नाही. म्हणून सुखाचं लक्षण निराकुलता हे सांगितलेलं आहे. आणि असं सुख शरीराच्या माध्यमातून कधीही मिळत नाही. शरीर कोणत्याही परिस्थितीमध्ये सुखाचं साधन असू शकत नाही. ही गोष्ट या गाथेमध्ये स्पष्ट केलेली आहे. गाथा पहा, टीका. सशरीर अवस्थेतही, मुक्त जीवांची गोष्ट तर बाजूलाच ठेवायची, की मुक्त जीव तर शरीर विरहित आहे आणि त्यांना त्या ठिकाणी चैतन्याचं परिपूर्ण आनंद सुख ते निरंतर अनुभवत आहे. त्यांच्या बाबतीत ही गोष्ट नक्कीच आहे. पण संसार अवस्थेत जे शरीरधारी प्राणी आहे, म्हणून सशरीर अवस्थेतही शरीर हे या जीवाला सुख साधनभूत आहे असे आम्हाला आढळून येत नाही. पहिल्यांदा तर निराकरण केलं, जी अज्ञानपूर्ण संसारी जीवांची मिथ्या मान्यता आहे की शरीर आहे म्हणून सुख आहे. कारण अनादिकालाचे संस्कार त्याच्यावर असेच आहे. जितके भोग जास्त तितकं सुख जास्त, जितकं शरीर सुंदर तितक्या सुखाला आम्ही प्राप्त झालो, अशी अनादिकालापासून भ्रमपूर्ण मिथ्या मान्यता याची आहे. पहिल्यांदा आचार्य या मान्यतेलाच धक्का देतात आणि सांगतात की या शरीर या जीवाला सुखाला साधनभूत आहे असे आम्हाला बिलकुल आढळून येत नाही. कारण दिलं त्यांनी. कारण प्रत्येक गोष्ट प्रूफ केलेली आहे, सिद्ध करून दाखविलेली आहे. आचार्य सांगतात म्हणून आम्ही विश्वास ठेवू असं नाही. आम्ही आमच्या प्रत्यक्ष ज्ञानाने अनुभूती घेऊन ही गोष्ट त्या ठिकाणी सिद्ध करू शकतो. आचार्यांनी त्याच्या सिद्धीचे उपाय देखील आम्हाला सांगितलेले आहे. पहिलं सांगितलं की इंद्रिये उन्मादक मदिरेचे पान केल्याप्रमाणे उन्मत्त झालेली आहे. इंद्रिय जी आहे ही कशी आहे? जसा एखाद्या व्यक्तीने मदिरा पान केल्यानंतर स्वतःचं भान तो विसरतो आणि कोणतं तरी अवास्तव आचरण करतो, उन्मादक बनतो, उन्मत्त चेष्टा करतो. कधी पत्नीला पत्नी संबोधतो तर कधी मातेला पत्नी संबोधतो. अशा प्रकारच्या त्याच्या जशा उन्मत्त चेष्टा असतात, त्याप्रमाणे ही इंद्रिये देखील अशी मदिरेने उन्मत्त झालेली आहे. याला कधी याची इच्छा असते तर कधी दुसऱ्याच प्रकारची अभिलाषा त्याच्या जीवनात नित्य विद्यमान असतं. म्हणजे उन्मत्त झालेली ही इंद्रिय आहे पहिल्यांदा. नंतर प्रबळ मोहाच्या वश होऊन प्रवृत्त होणारी आहे. मोहनीय कर्माचा असा काही जबरदस्त उदय आहे. या उदयामध्ये हा आत्मभान विसरलेला आहे. आत्मभाव विसरलेला असल्यामुळे मोहाच्या नशेमध्ये जसा मोह नाचवेल तशा प्रकारचा हा नर्तन करतो आहे. म्हणून प्रबळ मोहाच्या वश होऊन प्रवृत्त होणारी आहे. म्हणजे या पृथ्वीवर अज्ञानी जीवांवर एक छत्री साम्राज्य कुणाचं असेल तर ते मोहनीय कर्माचं आहे. मोहनीय कर्माचं, द्रव्य कर्माचं तर आहेच आहे, पण या द्रव्य कर्माच्या उदयात होणारा जो आमचा मोह परिणाम आहे त्यांनी आमच्यावर एक छत्री अंमल प्रस्तावित केलेला आहे. आणि ही मोहाची धुंदी अशी जीवनात आहे की आम्ही वस्तू स्वरूपाला बघू शकत नाही.
तर अशी ही प्रवृत्त होणारी आहे. आणि तिसरं कारण सांगितलं की हे विषय आम्हाला इष्ट आहे, अशा प्रकारे ती धाव घेणारी आहे. आणि सातत्याने याची दृष्टी परामध्ये सुख शोधण्याची असल्यामुळे परपदार्थ हा मला इष्टकारी आहे आणि हा अनिष्टकारी आहे, हे विषय मला सेवन केल्याने सुख मिळणार आहे, अशा प्रकारे हा विषयांमध्ये इष्ट मानून प्रवृत्त होतो. सुरुवातीलाच एखादी वस्तू खूप डेकोरेटिव्ह पद्धतीने सजविलेली आहे, ती बघितल्यानंतर आम्हाला ती खाण्याची इच्छा झाली. खाण्याच्या पूर्वी देखील मनामध्ये हा भाव असतो की ही वस्तू खाल्ल्यामुळे मला सुखाची अनुभूती होणार आहे. अजून जिभेवर रसना इंद्रियावर तो पदार्थ ठेवलेलाही नाही, पण त्याचं केवळ आकर्षक रूप पाहून, म्हणजे तो पदार्थ केवळ नेत्र इंद्रियाला सुखकर दिसतो आहे हे बघून हा पदार्थ इष्ट आहे, अशी याची भ्रमपूर्ण मान्यता तिथे हा तयार करतो. म्हणून हे विषय आम्हाला इष्ट आहेत, अशा प्रकारे ही इंद्रिये त्या पदार्थामध्ये धाव घेतात. त्यांच्याद्वारे अपरमार्थभूत म्हणजे असमीचीन, असत्यार्थ अशा प्रवृत्तीचा हा अनुभव घेतो आत्मा. असमीचीन प्रवृत्तीचा, जी वास्तविक याची परिणती नाही, अशा भावांना हा प्राप्त होतो. वास्तविकतः याचा जो स्वभाव आहे, हा ज्ञान दर्शन चारित्र्य हा याचा स्वभाव आहे, वीर्य याचा स्वभाव आहे. पण असा स्वभाव याला प्राप्त न होता जी अपरमार्थभूत प्रतीती आहे, त्या प्रतीतीमध्ये त्याचाच हा अनुभव घेतो. आणि हा आत्मा त्यामुळे ज्याचे शक्ती सर्वस्व अवरुद्ध झालेले आहे आणि ज्याची शक्ती आता पूर्णतः प्रगट झालेली नाही, आंशिक रूपामध्ये ज्याचं ज्ञान दर्शन वीर्य प्रगट आहे आणि बाकीची शक्ती सामर्थ्य किंवा चैतन्य हे याचं अवरुद्ध झालेलं आहे, रुकल्या गेलेलं आहे, पूर्णपणे प्रगट झालेलं नाही, अर्धवट विकारी अवस्थेमध्ये ते विद्यमान आहे. अशा तऱ्हेने अविरुद्ध झालं आहे. अशाही आपल्या ज्ञान दर्शन वीर्यात्मक स्वभावामध्ये, की जे सुखाचं निश्चयानी कारण आहे. म्हणून सुखाचं निश्चयानी कारण कोणतं असेल तर ते जीवाचा ज्ञान दर्शन वीर्य स्वभाव हेच वास्तविकतः सुखाचं कारण आहे. सुखाचं कारण जेव्हा कर्माचा पूर्णतः नाश झाला, क्षय झाला, विघात केला, ते वास्तविकतः सुखाचं कारण आहे. आणि आत्ताही शरीर अवस्थेमध्ये जेवढं काही सुख होणार आहे ते या चैतन्याच्याच विकारी परिणमनामध्ये त्याच्या स्वयं आत्म्याच्या द्वारे आत्म्यामध्ये उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे शरीर असो की शरीर विरहित असो, दोनही अवस्थेत सुख जे प्राप्त झालेलं आहे हे शरीराने नाही तर स्वतःच्या स्वभावाने त्याला सुख झालेलं आहे, ही गोष्ट या ठिकाणी सिद्ध केली. म्हणून वास्तविकतः आपल्या दर्शन ज्ञान वीर्यात्मक स्वभावामध्ये की जो सुखाचं निश्चयानी कारण आहे, म्हणून निश्चयानी सुखाचं कारण स्वतःचा चैतन्य स्वभावी वीर्य स्वभावी असा आत्म्याचा स्वभाव हे सुखाचं कारण आहे. पण तो स्वभाव संसारी अवस्थेत कथनचित विपरीतही झाला आहे आणि अवरुद्ध पण झाला आहे, रोखल्या पण गेलेला आहे. आणि त्यामुळे हा स्वयमेव त्याच कारणाने सुखाला प्राप्त होतो, म्हणजे सुखरूप होतो. आणि शरीर मात्र अचेतन असल्यामुळे, शरीर तर हे पौद्गलिक आहे, पौद्गलिक जर आहे तर या पुद्गलाच्या माध्यमातून सुख जीवनात मिळणार कसं? अचेतन वस्तू कधीही सुखी दुखी असत नाही. माझ्या समोर पुस्तक आहे, पुस्तक सुखी आहे की दुखी आहे?
असं जो कोणी म्हटलं तर पुस्तक पुद्गल आहे, न त्याच्यात सुख आहे न दुःख आहे. पुद्गलामध्ये तर मूर्तिकपणा आहे, स्पर्श रस गंध वर्ण आहे. सेम शरीराबद्दल देखील आम्ही म्हणू शकतो की शरीर कसं आहे, तर शरीर हे मूर्तिक आहे. कारण शरीर आम्हाला दिसतं आहे. जे दिसणारे पदार्थ आहेत ते सगळे जगामध्ये मूर्तिक पदार्थ आहे. आणि जेवढे मूर्तिक द्रव्य आहे तेवढे सगळे अजीव द्रव्य आहे, अचेतन द्रव्य आहे. त्याच्यामध्ये सुख नावाचा गुणच नाही. जर त्याच्या सुखाचा आत्यंतिक अभाव आहे तर देहामुळे सुख प्राप्त कसं होईल? आचार्यांनी मूळ आम्हाला पूर्ण आमच्या मूळ तत्वापर्यंत आणून पोचविलेलं आहे की जी आमची वरपांगी दृष्टी आहे, ज्या दृष्टीमध्ये आम्ही सुखाचं साधन इंद्रियांना आणि शरीराला मानत आहे, तिथे पहिल्यांदा आचार्यांनी छेद दिला आणि सांगितलं की शरीर अवस्थेमध्ये देखील, संसारी अवस्थेमध्ये देखील शरीर कधीही सुखाचं साधन होऊ शकत नाही. शरीर अचेतन आहे, त्याच्यामध्ये सुख गुणच नाही आहे, तर ते सुखाचं कसं काय साधन बनणार आहे? म्हणून अचेतन असल्यामुळे सुखरूप परिणतीला निश्चयाने कारणीभूत होत नाही आणि म्हणून तो सुखरूपही होत नाही. भावार्थामध्ये अज्ञानी प्राणी सुखाचं साधन शरीर मानून सिद्धांना शरीर नाही म्हणून त्यांना सुख नाही असे मानतो. पण सिद्ध दशेमध्ये तर राहूच द्या, पण संसारामध्ये सुद्धा शरीर हे सुखाचं कारण दिसून येत नाही. मोहाने प्रेरित होऊन, म्हणजे मोहनीय कर्माचा उदय त्या ठिकाणी प्रत्येक जीवाला असणार आहे. या उदयामुळे इष्ट विषयांमध्ये, इष्ट याचा अर्थ अनुकूल विषयांमध्ये इंद्रियद्वारा झेप घेणारा हा आत्मा स्वयं अशुद्ध रागादी चैतन्य विकार रूपाने परिणमतो. हा आत्मा मोहनीय कर्माच्या उदयामुळे आणि पदार्थामध्ये इष्ट आणि अनिष्ट बुद्धी याची असल्यामुळे, म्हणजे चारित्र मोहाच्या उदयामध्ये हा स्वतः अशुद्ध राग रूपाने परिणत झाला आणि त्या चैतन्य विकाराने परिणमतो. तेव्हा तो स्वयं सांसारिक सुखरूप परिणमतो. तेव्हा त्याला संसारातलं सुख मिळतं, म्हणजे आत्म्यापासूनच सुख उत्पन्न झालेलं आहे. सारांश, संसारातही सुखाचे साधन शरीर मुळीच नसून उपयोगाची विषयाशी रागाने तन्मयता, जो आमचा उपयोग आहे, चैतन्य स्वभाव आहे, चैतन्यानुविधायी परिणाम म्हणजे उपयोग, आमचा हा ज्ञानोपयोग ज्या वेळेला विषयांमध्ये म्हणजे परवस्तूंमध्ये राग रूपाने तन्मयपणाचा अनुभव घेतो, ती वस्तू म्हणजेच मी आहे आणि याच्या माध्यमातून मला सुख मिळणार आहे अशी जेव्हा तो अनुभूती घेतो, त्यावेळेला ते सांसारिक सुखाचं कारण म्हटल्या जातं. एवढ्या वस्तुस्थितीला दाखवणारा हा कलश आहे. आम्ही अंतर्मुख होऊन जर याचा विचार केला तर आम्हाला देखील जाणवतं की आमची भ्रमपूर्ण मान्यता आहे. आम्ही कधी कधी असं म्हणतो की शरीर जर सुखाचं साधन नाही आणि एखादी गोष्ट आम्हाला खूप हवीशी वाटते आणि ती वस्तू मिळाल्यानंतर आम्हाला तृप्ती होते. व्यवहारात आम्ही असंच मांडतो आणि दिसतंही तसंच की एखाद्या वस्तूची तीव्र अभिलाषा आहे आणि ती पूर्ती झाली की मला सुख झालं, असं आम्ही त्या ठिकाणी समजतो. साध याची देखील कारण मीमांसा आम्ही सूक्ष्म रीतीने जर विचारात घेतली तर आम्हाला असं दिसेल की आम्हाला त्या विषयांमुळे तृप्ती मिळालेली नाही. आमची वस्तू भोगण्याविषयीची जी खूप आकुलता होती, तीव्र अभिलाषा होती, त्या वस्तूचं प्राप्ती झाल्यामुळे आमची ती आकुलता मिटलेली आहे आणि ती आकुलता मिटल्यामुळे आम्हाला आताही संसार अवस्थेत सुख झालेलं आहे.
पण असं हे बारीक न बघता आम्ही वस्तूमुळे आम्हाला सुख झालं असं आम्ही भ्रमपूर्ण मान्यता जीवनात करतो. आणि इथे आचार्यांनी आम्हाला भेद विज्ञानाचा परिपाठ घालून दिलेला आहे की तू सतत भेद विज्ञान कर, वस्तू स्वभाव जाण, वस्तू विचारत ध्यावते. वस्तूचा तू निरंतर विचार कर की वस्तूत खरं सुख आहे का. जर अचेतन द्रव्य आहे, अचेतन द्रव्यामध्ये जर सुख गुण नाहीच तर सुखी आम्ही त्याच्या माध्यमातून कसं होऊ शकतं. विहिरीमध्ये आम्ही बादली सोडली आणि बादलीत पाणी आलं नाही, कारण काय. कारण विहिरीचं पाणी नाही तर बादलीमध्ये कधीही पाणी येणार नाही. त्याप्रमाणे परवस्तूंमध्ये जर सुख नाहीच तर त्याच्या माध्यमातून आमच्या सुख कसं मिळू शकेल. आचार्यांनी फार मोठा गंभीर विषय आमच्या समोर या गाथेच्या माध्यमातून ठेवलेला आहे. आणि आम्हाला आत्ता तरी तू अंतर्मुख हो. भोगोपभोगाची साधनं एकदम आमची सुटणार नाही, पण आमच्या अभिप्रायाने आम्ही हे तर नक्की त्या ठिकाणी ठरवू शकतो की अरे, जी आजपर्यंत माझी भ्रममूलक मान्यता होती, शरीराला मी सुखाचं साधन म्हणत होतो, ही मान्यता तरी माझी आता मिटायला हवी. एवढी जरी आमची दृष्टी समीचीन झाली तरी देखील त्या दृष्टीने आम्ही आत्मतत्वाची अनुभूती घेऊ शकणार आहे. या 65व्या गाथेचा साधा पहा परतमतीतार्थ की शरीर सहित अवस्थेमध्ये सुद्धा जीवाच्या सुखाचं वास्तविक साधन शरीर नाही, पण त्या शरीरासंबंधीचा विकल्प आहे. हे विषय मला इष्ट आहेत असे मानून हा जीव मोहाने इंद्रियांमध्ये, विषयांमध्ये प्रवृत्ती करतो. विषयांमध्ये झेप घेणारा हा जीव विकारी वृत्तीचाच अनुभव घेतो आणि त्यामुळे त्याची शक्ती अवरुद्ध होते, रुकल्या जाते. त्याची शक्ती पूर्णपणे प्रगट होत नाही. त्यामुळे हा जीव आंशिक रूपामध्ये ज्ञान दर्शन वीर्यात्मक परिणत होतो. शक्ती अवरुद्ध झाली, त्यावर आवरण आलं, त्याच्यामुळे पूर्ण शक्ती त्याची प्रगट झाली नाही, आंशिक शक्ती त्याची परिणमित होते. आणि त्याचमुळे हा जीव सुख अनुभवतो. म्हणून सुखाची उपपत्ती सांगताना आत्ताही शरीर अवस्थेतही आम्हाला सुख जे वाटतं इंद्रियांमध्ये ते आमच्या चैतन्य वीर्य शक्तीच्या क्षयोपशमानी वाटतं. आणि ते नक्की ठेवायचं आहे की तसं सुख आम्हाला आहे तिथे, दुसरीकडे कुठेही सुख नाही. अभिप्रायामध्ये तरी आता ही गोष्ट आम्हाला ठसवायची आहे. म्हणून शरीर अवस्थेतही सुखरूपाने परिणमण्याचे कारण दर्शन ज्ञान वीर्य शक्तीचं परिणमन हेच आहे. अचेतन शरीर कधीही सुखाचं साधन नाही. अचेतन शरीर कधीही सुखरूप असणार नाही आणि सुखाचं कारण हे आत्मपरिणामच असणार आहे. अशा तऱ्हेने या गाथेला आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे. या गाथेचा प्रयोग करताना लक्षात घ्यायचं, शुद्ध आनंदाच्या साठी आम्हाला निर्भय आनंद बघायचा आहे. आम्हाला इंद्रियजन्य आनंद त्याची जाती कळालेली आहे आणि आत्मजन्य आनंद त्याची जाती, त्याची क्वालिटी कशा प्रकारची आहे याविषयी आत्तापर्यंत आचार्यांनी खूप गोष्टी सांगितल्या आणि पूर्ण उहापोह या ठिकाणी केलेला आहे. आता आम्हाला इंद्रियजन्य विषयांचा आनंद फिका वाटायला हवा आणि आत्मजन्य जो आनंद आहे या आनंदाच्या प्राप्तीसाठी आम्ही जीवनात उद्यम करायचा आहे. म्हणून शुद्ध आनंदासाठी, शुद्ध आनंद म्हणजे आत्मजन्य आनंद, ज्ञान दर्शन चैतन्याचा आनंद हा उच्च आनंद आहे. आणि अशा या सहज आनंदधाम
चैतन्य स्वरूप निज आत्मतत्वात सतत मग्न राहण्याचा पुरुषार्थ जीवनात आम्हाला करायचा असणार आहे, असा या गाथेचा भावार्थ आपण लक्षात घेऊ शकतो. प्रयोग आम्ही जीवनात करू शकतो. आता एक गाथा आपण 66वी थोडक्याची थोडीच गाथा आहे, छोटीशी गाथा आहे, ही बघणार आहोत. या गाथेमध्ये आचार्यांनी हे सांगितलेलं आहे की ठीक आहे की मनुष्यांचं शरीर रोगग्रस्त असतं, तिर्यंच्यांचं शरीर सुखावह नसतं, नारकींचं शरीर वैक्रियक असलं तरी अशुभ असतं, त्यांना सुख नाही हे आम्ही मानू शकतो किंवा इथे आम्ही विश्वास ठेवू. पण ज्यांचं दिव्य शरीर आहे, असं देवांचं वैक्रियक शरीर, हे तर सुखाचं साधन आहे की नाही? चक्रवर्तींच्या जीवनात सुख आहे की नाही? किंवा अशा प्रकारचे दिव्य शरीरवाले जे आहे, त्यांना शरीराच्या माध्यमातून सुख आहे की नाही, हा प्रश्न जेव्हा अंतरंगात आला तर त्याचं उत्तर या गाथेमध्ये दिलेलं आहे. एगंतेन हि देहो सुहम न देहिस्य कुणति सग्गेवा विषयवसेन सौखम दुःखम वाहवदिशयमादा. एगंतेन हि देहो सुहम न देहिस्य कुणति सग्गेवा विषयवसेन सौखम दुःखम वाहवदिशयमादा. एगंतेनं म्हणजे एकांतानी, एकांतानी याचा अर्थ निश्चयानी, निश्चयानी देहो, देह, सगळे म्हणजे स्वर्गामध्ये सुद्धा, देहिस सुहम न कुणदी, देवगतीमधले जीव देखील शरीरानी सुखी होत नाही, शरीर त्यांना सुख देत नाही. तू विषय वसेन आदा स्वयं सौख्यम वा दुःखम हवनी, परंतु विषयाधीन झालेला हा आत्माच स्वयं सुख किंवा दुःख रूप होतो. येथे सिद्धांत हा आहे की ज्या अर्थी दिव्य वैक्रियक शरीर असतानाही ते शरीर सुखाकरता साधन मांडता येत नाही. त्यांचं वैक्रियक शरीर आहे, वैक्रियक शरीर देखील सुखासाठी कारणीभूत नाही. त्याही ठिकाणी जे काही सुख ते भोगत असतील ते त्या ज्ञानाचं सुख भोगतात, वीर्य स्वभावाचं सुख ते भोगतात. आणि म्हणून ज्या अर्थी इष्ट किंवा अनिष्ट विषयांच्या अधीन होऊन पदार्थ स्वयं हा इष्ट किंवा अनिष्ट कल्पना करतो मोहोदयानी, आणि अशीही त्याच्या अधीन होऊन हा आत्मा स्वयं सुख किंवा दुःख रूप परिणत होतो, ही गोष्ट या गाथेमध्ये सिद्ध केलेली आहे. म्हणजे स्वर्गामध्ये सुद्धा शरीर सुखाचं साधन हे शरीर नसून इष्टानिष्ट विषयांच्या अधीन होणारा आत्माच स्वयं सुख दुःख रूप आहे. या दृष्टीने ही गाथा आपण या ठिकाणी बघितलेली आहे. आणि या गाथेला आपल्याला परत बघायचं असेल तर जयसेन आचार्यांनी यावर सांगितलं की हा जीव आपल्या उपादानगत योग्यतेने सुख किंवा दुःखरूप परिणमतो. म्हणजे त्याची उपादानगत योग्यता आहे आणि त्यानुसार हा परिणमतो. संसार अवस्थेत किंवा मुक्त अवस्थेतही स्वयं ही हा सुखरूपाने परिणमतो. या परिणमनामध्ये साता कर्माचा उदय हा अंतरंग निमित्त कारण आहे आणि विषयभूत पदार्थ बाह्य आश्रयभूत कारण आहे. आश्रयभूत विषयांमध्ये उपयोग लावला तर ते आश्रयभूत कारण आहे, बाह्य विषयांमध्ये जर उपयोग लावला तर ते कारण आहे. आणि अज्ञानी जीव विषयांना सुखाचं साधन मानून व्यर्थ विषयांचा आश्रय जीवनात करतो. अशा तऱ्हेने ही गाथा आपण 67 गाथेपर्यंत आलेला आहे.
आणि या गाथेचा प्रयोग परपदार्थांना स्वतःच्या सुख परिणमनात अकिंचितकर मानून स्वतःच्या आनंद स्वभावाला जाणून परविकल्पापासून आम्हाला दूर हटायचं आहे आणि स्वतःच्या चैतन्य स्वरूपात रममाण होण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत आणि यानंतर उद्याला शनिवार, रविवार आणि सोमवार 3 दिवस पर्यंत आपल्या स्वाध्याय कक्षाला सुट्टी असणार आहे. आणि आता पहिले जिनवाणी स्तुती. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.